नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा. थर्ड चॅप्टर आपला चालू आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. मागील व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी कुणाला म्हणतात, अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, त्याच्या अगोदर सिक्वेन्स म्हणजे काय पाहिलं, कोणत्या सिक्वेन्सला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो, एपी अंकगणिती श्रेणी कोणत्या क्रमिकेला म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला त्याचा विचार करून त्याच्या आधारे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील उदाहरण सोडवायचे आहे. पाहू आपण प्रॅक्टिस सेट 3.1. फर्स्ट एक्झाम्पल पहा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. एपी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. इफ दे आर एपी, फाइंड द कॉमन डिफरन्स. खाली काही सिक्वेन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहेत ते ठरवायचे. आणि जर त्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन असतील तर त्यांच्यामधील कॉमन डिफरन्स किती, म्हणजे डी ची व्हॅल्यू. कॉमन डिफरन्स म्हणजे स्मॉल डी अक्षराने दाखवला जातो. त्या डी ची व्हॅल्यू काय आपण काय ती सांगायची. पहिलं 2 4 6 8 ही एक सिक्वेन्स दिलेली आहे. ही सिक्वेन्स म्हणजे ही क्रमिक आहे. आपल्याला ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचे. या ठिकाणी फर्स्ट टर्म 2 आहे, सेकंड टर्म 4, थर्ड टर्म 6, फोर्थ टर्म 8. लिहू आपण. इन द गिवन सिक्वेन्स 2 4 6 8, फर्स्ट टर्म t1 इज इक्वल टू 2, t2 4, t3 6, t4 8. ह्या टर्म्स आपल्याला त्यामधल्या लिहिता येतील. आपण काय करू, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करू, म्हणजे डिफरन्स बिटवीन फर्स्ट अँड सेकंड टर्म आपण काढू. t2 मायनस t1. t2 किती आहे 4, t1 2, 4 मायनस 2 इक्वल टू 2. सेकंड आणि थर्ड टर्म मधला डिफरन्स काढू. t3 मायनस t2 म्हणजे 6 मायनस 4 किती आला 2. फोर्थ आणि थर्ड टर्म मधला डिफरन्स काढू, किती येतो t4 मायनस t3 8 मायनस 6 किती आला 2. म्हणजे या ठिकाणी पहिल्या दोन टर्म मधला डिफरन्स 2 आहे, सेकंड आणि थर्ड टर्म मधला डिफरन्स 2 आहे, थर्ड आणि फोर्थ टर्म मधला डिफरन्स सुद्धा 2 आहे. त्याला कसला डिफरन्स म्हणतात, तो कॉमन डिफरन्स म्हणतात. हियर कॉमन डिफरन्स तो डी अक्षराने दाखवतो इज 2. काय आहे तो 2 आहे. प्रत्येक ठिकाणी 2 आहे, तो कॉन्स्टंट आहे, विच इज कॉन्स्टंट. Therefore, this sequence is an AP. म्हणून ही सिक्वेन्स काय आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. समजते? ठीक आहे. आणि दुसरं काय विचारलं होतं, फाइंड द कॉमन डिफरन्स. तो काढलाच आपण, हा आहे. बरोबर आहे. अजून एक बघा, 2 5 अपॉन 2 3 and 7 अपॉन 2. ही सिक्वेन्स दिली. यातला फर्स्ट टर्म t1 लिहू आपण या ठिकाणी. t1 काय बोला 2, t2 5 अपॉन 2, t3 3 आणि t4 7 अपॉन 2. कॉमन डिफरन्स येतोय का बघू आपण. डिफरन्स काढू प्रत्येक टर्म मधला, क्रमागत कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स काढू. t2 मायनस t1, t2 काय 5 अपॉन 2, त्यातनं 2 मायनस करा, काय आला 1 अपॉन 2. t3 मायनस t2, t3 मायनस 3 मायनस 5 अपॉन 2, 5 अपॉन 3 म्हणजे 2 अपॉन 5, 2.5. 3 मायनस 2.5, तीनातनं अडीच गेले, अर्धा राहिला 1/2. t4 मायनस t3 म्हणजे 7 अपॉन 2 मायनस 3,
7/2 म्हणजे काय 3.5, त्यातनं 3 गेला, हाफ राहिला. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा हाफ 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 प्रत्येक ठिकाणी 1/2 येतोय. म्हणजे त्या ठिकाणी कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू किती आलं 1/2 and which is constant. Therefore this sequence is an AP arithmetic progression आहे. अजून उदाहरण पाहू आपण अशा प्रकारे. बघा या ठिकाणी 4th नंबर 0.3 comma 0.33 comma 0.333 comma 0. काय असेल 3333 4 times. मग याच्यामध्ये T1 काय बोला T1 0.3 T2 0.33 T3 0.333. मग काय करू आपण इथं T2 minus T1 करू. T2 minus T1 म्हणजे क्रमांक 2 पदांमधील फरक काढू आपण. T2 0.33 minus 0.3 is equal to करा वजाबाकी 0.03. T3 minus T2 करू. T3 0.333 minus 0.33 equal to 0.003. 0.003. बघा पहिला डिफरन्स काय आला होता T2 minus T1 0.03. सेकंड डिफरन्स काय आलाय T3 minus T2 0.003. हा सारखा आहे का रे नाही, हा इक्वल नाही. म्हणजे हा कॉमन डिफरन्स हा इक्वल आहे का नाही, तो स्थिर आहे का नाही, तो कॉन्स्टंट आहे का नाही, वेगवेगळा आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार हिअर कॉमन डिफरन्स ही इज नॉट कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट नाही. हा कॉन्स्टंट नाही म्हणजे त्या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही. म्हणून ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. म्हणून ही सिक्वेन्स अंकगणिती श्रेणी नाही. Therefore this sequence is not an AP. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. आणखी एक पाहू आपण 3 plus square root of 2 comma 3 plus 2 square root of 2 plus 3 plus 3 square root of 2. याच्यामध्ये बघा ही इन गिवन सिक्वेन्स ही सिक्वेन्स दिली आपल्याला. T1 काय बोला 3, T2 3 plus square root of 2, T2 3 plus 2 square root of 2. ही काय झाली T3 आणि T4 3 plus 3 square root of 2. डिफरन्स काढू T2 minus T1 T2 minus T1 T2 3 plus square root of 2. त्यातनं T1 मायनस करा -3. हा +3 -3 कॅन्सल झाला, +3 -3 कॅन्सल झाला. हा आणि काय शिल्लक राहिलं स्क्वेअर रूट ऑफ 2. कोण पुढे लिहिलं स्क्वेअर रूट ऑफ 2. T3 minus T2. T3 काय आहे T3 काय आहे आपल्याकडे 3 plus 2 square root of 2 आहे का मायनस T2 काय आहे 3 plus square root of 2. परंतु याची चिन्ह बदलायला लागतील कारण मायनस आहे. या +3 ला -3 केलं आणि प्लस स्क्वेअर रूट 2 ला मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 केलं. मग या ठिकाणी बघितलं तर काय दिसतंय हा -3 हा +3 कॅन्सल होतो आणि हा 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 मधून एक स्क्वेअर रूट ऑफ 2 जर मायनस केला याच्यातून हा मायनस केला काय राहतो स्क्वेअर रूट ऑफ 2 राहतो. पुढं T4 minus T3 करू. T4 3 plus 3 square root of 2. हा त्यातनं हा T3 मायनस करायचा आहे. मायनस करताना चिन्ह बदलावं लागतील -3 -2 square root of 2.
2 स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 करायचं. 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 मधनं 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस करायचं. का होईल या ठिकाणी बघा, हा -3 + 3 कॅन्सल. मग काय शिल्लक राहते बघा, या ठिकाणी 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 मधलं 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 गेला, 1 स्क्वेअर रूट ऑफ 2 राहिला. बघा या ठिकाणी t2 - t1 काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 2. t3 - t2 स्क्वेअर रूट ऑफ 2. t4 - t3 स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 प्रत्येक ठिकाणी आलाय, म्हणजे हा कॉमन डिफरन्स आहे. आणि तो कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. खाली आपण हिअर कॉमन डिफरन्स इज स्क्वेअर रूट ऑफ 2 which is constant. Therefore, this given sequence is an arithmetic progression. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. Second question. Write an AP arithmetic progression letter whose first term is A. First term small a letter ने दाखवली, and common difference is small b in each of the following. पहिलं a ची व्हॅल्यू 10 दिली आणि d इक्वल टू 5 दिलेलं आहे आपल्याला. a म्हणजे काय, फर्स्ट टर्म, आणि d म्हणजे काय, कॉमन डिफरन्स आहे. याच्यावरनं आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचे आहे आपल्याला. ए म्हणजे काय असते, फर्स्ट टर्म म्हणजे t1 असते. काय असते, t1 असते. मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल a इक्वल टू t1 इक्वल टू 10 झाली. मग सेकंड टर्म काय असेल रे, t1 त्यात ऍड करू, काय ऍड करावं लागेल, कॉमन डिफरन्स. म्हणजे t2 इक्वल टू t1 प्लस d. t2 इक्वल टू t1 प्लस d. म्हणून t1 प्लस d. t1 किती आहे आपला, 10. 10 प्लस d किती आहे, कॉमन डिफरन्स 5. 10 प्लस 5 इक्वल टू 50. t3 काढू आपण. t3 म्हणजे काय असतो, t2 प्लस d, प्रिव्हियस टर्म प्लस कॉमन डिफरन्स. म्हणून t3 इक्वल टू t2 प्लस d. t2 किती आहे आपला, आत्ताच काढलाय, 15 प्लस कॉमन डिफरन्स दिलाय 5 इक्वल टू 20. t4 इज इक्वल टू t3 प्लस d. t3 20 प्लस d 5 इज इक्वल टू 25. तो लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर फर्स्ट टर्म काय, 10, सेकंड 15, थर्ड 20, फोर्थ 25. पुढचे लिहिता येतील आपल्याला, काय असतील पुढं, 30, 35 अशा प्रकारे येत राहते. 10, 15, 20, 25 dot comma dot is the required arithmetic progression. ही आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. समजले. अजून उदाहरण पाहू आपण. a is equal to -7 दिलाय. a is the first term is -7 and d is the common difference is given here 1/2. Therefore here a is equal to t1 is equal to -7, t2 is equal to t1 plus d, and which is equal to -7 plus 1/2. लक्ष दिलं का, t2 काढायला काय करतो, फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स आपण ऍड करतो. फर्स्ट टर्म काय आपली -7, कॉमन डिफरन्स काय 1/2, -7 प्लस 1/2. ह्या 7 चा डिनॉमिनेटर 1 असतो, याचा डिनॉमिनेटर 2 आहे. 1 आणि 2 चा एलसीएम 2 येतो. या 2 ने ह्या -7 ला मल्टिप्लाय करायचं असतं, न्यूमरेटर लिहायचं असतं, -40 प्लस
ह्या 1 या 1 ला मल्टिप्लाय 1 आला अपॉन 2 तसाच -14 प्लस 1 -13 अपॉन 2 ही काय आली सेकंड टर्म आली फर्स्ट टर्म -7 सेकंड टर्म -13 अपॉन 2 तशीच ठेवा किंवा डेसिमल फॉर्म मध्ये लिहा मायनस काय लिहिणार 6.5 लिहिणार नेक्स्ट स्टेप काढू T3 इज T2 प्लस D T2 आत्ताच काढले आपण -13 अपॉन 2 प्लस D is here 1 upon 2 इथं डिनॉमिनेटर सेम आहे इक्वल आहे तसाच ठेवायचा आणि न्यूमरेटरची सरळ ॲडिशन करायची -13 प्लस 1 दॅट इज -12 अपॉन 2 भाग जातो पण -6 ही T3 मिळाली अजून एक काढू आपण T4 एक काढू T4 इक्वल टू T3 प्लस D T3 आत्ताच काढले -6 प्लस D 1 अपॉन 2 आहे मग इक्वल टू याही ठिकाणी डिनॉमिनेटर 6 चा डिनॉमिनेटर 1 आहे आणि 1 चा डिनॉमिनेटर 2 आहे 1 आणि 2 याचा एलसीएम 2 लिहिलाय या 2 ने ह्या -6 ला मल्टिप्लाय करा -12 प्लस ह्याचा डिनॉमिनेटर 1 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन 1 -12 प्लस 1 -11 अपॉन 2 तो पुढे असंही लिहू शकतो -5.5 पण मी असेच थोडे फ्रॅक्शन मग या ठिकाणी काय झालंय हे T1 -7 मिळालं T2 -13 अपॉन 2 T3 -6 T4 -11 अपॉन 2 हे आपण सिक्वेन्सच्या स्वरूपात लिहू म्हणून -7 कॉमा -13 अपॉन 2 कॉमा -6 कॉमा -11 अपॉन 2 कॉमा and so on is the required arithmetic progression समजले म्हणजे आम्हाला फर्स्ट टर्म दिली असेल आणि कॉमन डिफरन्स दिला असेल तर अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहिता आली पाहिजे पहिल्यामध्ये आपल्याला काय दिली होती अरिथमेटिक प्रोग्रेशन दिली होती आणि त्याच्यावरून आपण ए आणि बी लिहू शकत होतो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मधला या ठिकाणी काही भाग आणखी आपण बघू तर या ठिकाणी एक उदाहरण बघा आणखी ए इज इक्वल टू मायनस ए ची व्हॅल्यू दिली आपल्याला -1.25 डी ची व्हॅल्यू दिली 3 सांगा मग या ठिकाणी ए इक्वल टू T1 इक्वल टू काय आलं -1.20 T2 काय असेल मग T1 प्लस डी T1 -1.25 प्लस D3 काय येईल मग या ठिकाणी इक्वल टू 1.75 T3 इज इक्वल टू T2 प्लस D T2 ही काढलेली प्लस 3 मग काय येईल 4.75 T4 इज इक्वल टू T3 प्लस D T3 4.7 प्लस 3 that is 7.75 मग अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आली पहिले काय तर ही -1.20 सेकंड टर्म 1.75 थर्ड टर्म 4.75 फोर्थ टर्म 7.75 is the required arithmetic progression अजून एक a is equal to -19 दिले and d equal to -4 दिले द्या मग a is equal to T1 equal to काय -19 T2 a plus d म्हणजे T1 plus d T2 is equal to T1 plus d T1 is -19 plus d is -4 plus in bracket -4 लिहिले मी म्हणजे -19 प्लस और प्लस इंटू माइनस माइनस -19 -4 -23
T3 काढू आपण. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. T2 किती आहे इथं -23 प्लस डी काय आहे -4 आहे म्हणून प्लस मायनस -23 प्लस इंटू मायनस -4 -23 -4 that is -27. T4 is equal to T3 plus D equal to -27 plus -4. Therefore -27 plus into minus -4 -24 7 -4 is -31. लिहू आपण एकत्र सगळे. Therefore answer is -19 -23 -27 -31 and so on is the required arithmetic progression. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. पहिली टर्म काढायची आणि कॉमन डिफरन्स आपल्याला लिहायचा. पहिल्या उदाहरणामध्ये आपण सोडवले असंच या ठिकाणी वेगळं काही नाही. 5 1 -3 -7 ही एक सिक्वेन्स दिली. सांगा फर्स्ट टर्म काय असेल 5 असेल. फर्स्ट टर्म 5 a इक्वल टू T1 इक्वल टू 5. T2 काय 1 T3 -3 T4 -7. मग या ठिकाणी डी कॉमन डिफरन्स काढायचा आहे. डी म्हणजे काय असतो T2 -T1. हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे असं आपल्याला दिलेलं आहे. इथं काय शोधायची गरज नाही आहे किंवा नाही ठरवायची आवश्यकता नाही. डायरेक्ट डी काढतोय. मग कुठल्याही लगतच्या दोन पदांची वजाबाकी. T2 -T1 घेतलं तरी चालेल. T3 -T2 घेतलं तरी चालेल. T4 -T3 घेतलं तरी चालेल. या ठिकाणी मी T2 -T1 घेतो. T2 1 -T1 5. 1 - 5 is -4. मग सांगा मला फर्स्ट टर्म काय इथं 5 आणि कॉमन डिफरन्स काय -4 लिहायचं या ठिकाणी. डी इक्वल टू इथं T3 -T2 काढलंय आपण. काढलंय आपण इथं. त्यानंतर डी इक्वल टू ते पण काढलंय आपण इथं -4. समजते. म्हणजे या ठिकाणी आन्सर फर्स्ट टर्म a इक्वल टू 5 and common difference d equal to -4. समजते. अजून एक उदाहरण पाहू. 1/4 3/4 5/4 7/4 and so on. याच्यामध्ये बघा एक पहिलं सोडवलं मी डायरेक्ट दुसरं तिसरं न घेता फोर्थ नंबरचं घेतलं. ते सेकंड थर्ड काय करायचे तुम्ही सोडवायचं. बोला सोल्युशन. हियर a इक्वल टू T1 इक्वल टू 1/4 T2 3/4 T3 5/4 T4 7/4. मग या ठिकाणी डी काढू T2 -T1 3/4 -1/4 3/4 पाऊण त्यातनं 1/4 पाव. पाऊण मधून पाव गेला अर्धा राहिला म्हणून अर्धा इथे दिला. समजत नाही तुम्हाला. लक्ष द्या. 3/4 -1/4. डिनॉमिनेटर कसे आहे इक्वल आहे प्रत्येकी 4 आहे. डिनॉमिनेटर तसा असतो. 3 - 1 किती येतो 2. 2/4 इज 1/4. बे दोन्ही 4 होते 1/4. डी इक्वल टू T3 -T2 T3 5/4 त्यातनं T2 3/4 मायनस. डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणून 4 तसा. 5 - 3 2. 2/4 इज 1/2. अजून काढू शेवटचा पण. डी इक्वल टू T4 -T3 T4 किती आहे 7/4 मायनस T3 5/4. डिनॉमिनेटर इक्वल तसाच ठेवला आणि न्यूमरेटरची वजाबाकी 7 - 5 2. 2/4 इज 1/2. आन्सर कसं लिहिणार. फर्स्ट टर्म a इक्वल टू काय आहे 1/4 and common difference d is equal to काय
वन हाफ येते, म्हणजे कॉमन डिफरन्स 1/2. अशा प्रकारे प्रॅक्टिस शीट 3.1 मधली उदाहरणे आपण सोडवली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा पुढील पार्ट आपण पाहणार आहोत, तो म्हणजेच nth टर्म ऑफ दी AP, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनची nth टर्म, म्हणजेच अंकगणिती श्रेणीचे nवे पद कसं काढायचं, त्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.